अशा प्रकारचं त्यांची जी कृती आहे ही काँग्रेसच्या आणि या लोकशाहीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारी त्यांनी कृती केलेली आहे. नाही, मग 100 खोके शिंदेच्या आमदारांना दिले तर काँग्रेसच्या आमदारांना दिले असतील का? आता हे तर सर्वश्रुत झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीची जी नीती आहे ही कशा प्रकारची नीती आहे. आता तर ते निवडणुकांमध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचे जे प्रताप चाललेले आहेत. नाही, पण नाईक साहेब, हा एकनाथ शिंदेचे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये 100 खोके एकदम ओकेचे नारे दिले जातात. आता काँग्रेसचे आमदार बी याच्यात असू शकतात का? हो, निश्चित. जर काही फॅक्ट समोर आल्या तर आता त्यांच्याबद्दलही जे असे जे लोक गेलेले आहेत ज्यांनी लोकशाहीचा खून केला आहे त्यांच्याबद्दल आता भविष्यात या वल्गना त्यांच्या विरुद्ध पण होणारच आहेत. प्रज्ञा सातवांना काही असं आमिष दिलेला असावं 100 खोक्यांचं? निश्चितपणाने मी तुम्हाला हे ओपन सिक्रेट सांगतो आहे की त्यांनी स्वतः जेव्हा पक्ष सोडला आणि पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं कोणाबद्दलही काही मत नाही आहे, मला काँग्रेस पक्षाबद्दल काही बोलायचं नाही, कोणाबद्दल काही बोलायचं नाही. मग पक्ष सोडला कशाला? पक्ष हा कशासाठी सोडतो? जेव्हा एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर काही अन्याय होतो, एखाद्या आपल्या वैयक्तिगत जी भूमिका जी लोकशाहीला मजबूत करते, आपल्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडते, त्याच्यासाठी लोक पक्ष सोडतात. मग ह्यांनी कशासाठी पक्ष सोडला आहे? आणि यांचं वागणं, बोलणं, कृती ही हिंगोलीकरांना चांगली माहिती आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात झाकलेलं काहीच नाही आता.